आणि बघा आता मस्त अशी कवळी कवळी भेंडी आहे बघा. आपण ती भेंडी बनवणार आहे बघा. आता मस्त मी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून पण घेतलेली बघा. बरेच दिवस झाले आपले काही व्हिडिओ जेवणाच्या आल्याने आणि आपण गावाला गेलो होतो ना, त्यामुळे काही स्वयंपाकाची व्हिडिओ नव्हती बघा. किती कवळी कवळी अशी भेंडी आहे. तर आता आपण भेंडीची रेसिपी बनवूया बघा. तर आता मी भेंडी मस्त अशा बघा कट करून घेते बारीक. बघा आता अशा आपण भेंडीला बारीक कशी कट करून घेऊया बघा. एकदम कवळी अशी भेंडी आहे बघा. बघा अशा मी 2 भेंडे घेतलेले अशा मस्त असं कट करून घेऊ बारीक. हे बघा अशी भेंडी कट करून घेतलेली आपण बारीक. हे बघा अशी मस्त बारीक कट करून घेतलेली आपण भेंडी. बघा इथे मी तेल टाकलेलं, त्यामध्ये बघा मोहऱ्या टाकून घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि थोडेसे बघा जिरे टाकून घेतलेले, कारण आपण गावाला गेले त्यामुळे घरामध्ये काही नाही. त्यानंतर आपण बाजारात आणि बघा तसेच मिरच्या टाकून घेतलेल्या आणि बघा इथे मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत मी. आता मिरच्याच्या नंतर बघा आपण भेंडी कट केलेली ते भेंडी टाकून घेऊ. भेंडीच्या नंतर मीठ टाकून घेतलं आणि मिठाच्या नंतर आता आपण सगळे भेंडी असे मिक्स करून घेऊया. नंतर आता बघूया आपण भेंडी झाकण काढून घेतलेली आहे. अशी भेंडी ती झालेली आहे, थोडीशी बाकी आहे शिजण्याची. पुन्हा एकदा झाकण ठेवूया बघा. आणि खूप असं मुलावर तवाला गावी गेलो ना, 15 दिवस गावाला होतं, त्यामुळे बघा घरात पूर्ण साफसफाई वगैरे केली. खूप घर घाण झालं होतं ना. आणि बघा पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं होतं, झाकण पण काढून घेतलेलं आहे. बघा आपली भेंडी थोडीशी चिकट अशी झालेली नाही बघा. बघा कशी आपली भेंडी झालेली आहे मस्त. आणि बघा झालेली आपली भेंडी पांढरा 2 मिनिटं बघा कशी झालेली आहे. जाती भेंडी नक्की सांगा. आपण इथून साधे सिंपल घाई गडबडीत बनवलेली आहे, कारण गावाला गेल्यामुळे आपल्या घरात काही नव्हतं. टमाटे हे गावाला भेंडी आणली मी, त्यामुळे मी भेंडी आणि थोडीशी मिरच्या टाकून आपलं साधे सिंपल भेंडी बनवलेली. बघा कसे झाले नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय बाय.